मला पोलिसांनी अटक केलं आहे. कशासाठी? आज मी निघालोय नेरळला. जो नेरळला आपला दादूच आहे पकोडेवाला, त्याच्यासोबत आपलं एक शूट असणार आहे. तर त्यासाठी त्याला जायचं आहे, तिकडे भेटायचं आहे. म्हणजे शूट तर ऑलरेडी आम्ही 1 दिवस आधी केला होता, पण त्याचा काही पोर्शन राहिलाय, तो आज शूट करायला चाललोय. ओले आणि कपडे घातले काय? ह्या माणसामुळं मला आज ओले कपडे घालायची वेळ आली परत. आणि त्या दिवशी एक शूटसाठी आलेलो मित्रांनो, पण तो शूटचं काही पोर्शन्स परत रिटेक करायचे, त्यासाठी आलोय. आणि त्याचा एक माणूस कुठे गेला ह्या एक माणसामुळं अरे ओले कपडे घालायची वेळ आली. आता आम्ही चालू लोकेशन शोधायला, जो थोडा रशी एरियामध्ये पाहिजे. म्हणून नेरळच्या रिक्षा स्टँड जवळ आम्ही शूट करायचं ठरवलं. दादूस आला. दादूसने रिक्षावाल्यांशी थोडं डिस्कस केलं की थोडंसं शूटसाठी मदत करा वगैरे वगैरे. आणि डिस्कशन कंप्लीट झाल्यानंतर 2 माणसं तयार झाली. थँक्यू सो मच दादा, तुम्ही लोक तयार झाल्याबद्दल. आता आम्ही शूट करून घेतो मित्रांनो. आणि माझी मेथड ॲक्टिंग तुम्ही रीलमध्ये बघितली असेलच. मेथड ॲक्टिंग कशी 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 ॲक्टिंग आपली वन टाईक काही वन टेक अरे भावा स्वप्नील भावा आपला. शूट पूर्ण झाल्यानंतर दादूस बोला, चल तुला फूड ब्लॉगर असल्याचा फायदा करून देतो. एक अण्णाकडे गेला आणि त्याच्याकडून मला इडली वगैरे खायला घातली. मित्रांनो, हा इडली अण्णा नेरळच्या स्टेशनच्या समोरच आहे. तिथे त्याच्या इथे गेल्यानंतर तो 40 रुपयामध्ये पूर्ण प्लेट देतो खायला. पण आम्हाला फ्रीमध्ये खायला भेटलं, कारण आम्ही फूड ब्लॉगर आहेत. दादूची ओळख खूप जास्ती चांगली असल्यामुळे मला हे खायला मिळालं. आणि अण्णाने पण बोलला की बिंदास खाव, एन्जॉय करो. खूप चांगला अन्न होता. तुम्ही काही जाल तेव्हा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे ब्लॉगचा एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. नेक्स्ट ब्लॉगसाठी कमेंट करून सांगा की हे कर रे.